जरांगे पाटलांना डुकरासारखं मारणार. जरांगे पाटलांचं हे करू, जरांगे पाटलांचं ते करू. जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामधील आरोपीचा एक व्हिडिओ समोर आलाय आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारे आपली लोक तिथं पोहोचवायची, आपल्या लोकांनी कशा प्रकारे तिथलं कार्य करायचं आणि आपल्या लोकांनी कशा प्रकारे त्या माणसाला संपवायचं, अशा प्रकारचा एक धक्कादायक व्हिडिओ जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामधील आरोपीचा समोर आलेला आहे. तो नेमका व्हिडिओ काय आहे आणि जरांगे पाटलांनी जो काही आज खुलासा केला, धनंजय मुंडे यांच्यावर जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि नेमकं तो व्हिडिओ काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये आज पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनल जर मुद्दा हक्काच्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा, कारण आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, आपल्याला माहित आहे मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाचं ते काम केलेले जे काम आज 70-75 वर्षापूर्वी कोणीही करून, जे काम आज 70 ते 75 वर्षापासून रखडलं गेलं होतं आणि ते काम झाल्यानंतर मराठा समाजानं मनोज जरांगे पाटलांना एक प्रकारचं दैवत मानलं होतं आणि मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे देवच बनले होते. आणि अशा गोष्टी असताना कुठेतरी जिथं अन्याय होतोय, ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी आपली ठोस भूमिका घेतलेली होती. मनोज जरांगे पाटलांनी एक प्रकारे वातावरण हे फिरवलं होतं म्हणायला हरकत नाही. कशा प्रकारे एकतर्फी वातावरण होतं बीडमध्ये, आपण पाहिलं होतं कशा प्रकारे एकतर्फी चलत होतं सगळं. ते आज मात्र वातावरण जरांगे पाटलांमुळे बदललं होतं आणि बदललंय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. मराठा समाजाला, ज्या समाजाला कुठेतरी विखुरलेला समाज म्हणता येईल, तो विखुरलेला होता, त्याला त्याची आता एकी कळायला लागलेली आहे आणि एकीच्या पाठीमाग हा मराठा समाज आता चालायला लागलेला आहे. बीडमध्ये पाहत होतो कशा प्रकारची त्या लोकांची दहशत होती, एक प्रकारची दहशतच म्हणायला हवी आणि ती दहशत कुठेतरी जरांगे पाटलांनी संपवली होती आणि मराठा समाजाला कुठेतरी तिथं एक प्रकारचा स्तंभ उभा करून दिलेला होता आणि आहे, आणि स्तंभ आता चालतच राहणार अशा प्रकार सुद्धा म्हणता येईल. मात्र जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे याच्यामधील वाद आपण बऱ्याच वेळेस पाहिले होते. ते मीडियावर आले, कशा प्रकारे जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांना कठोर भाषा वापरली हे सुद्धा आपण पाहिलं. मग त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्या मनात राग होता का? धनंजय मुंडे यांच्यावर जे काय आरोप झालेले ते आरोप अतिशय धक्कादायक आहेत आणि त्या आरोपामध्ये तथ्य आहे की नाही हे सांगायचं म्हटलं तर आरोपामध्ये तथ्य आहेच म्हणायला हरकत नाही. कारण मनोज जरांगे पाटलांकडे भरपूर अशा कॉल रेकॉर्डिंग आहेत आणि भरपूर असे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ म्हणजे त्याच लोकांनी दिलेले आहेत, त्यांच्याच लोकांनी सगळं काही केलेलं आहे, फक्त पैशासाठी केलेलं असावं का? धनंजय मुंडे आणि त्या आरोपीची एक कॉल रेकॉर्डिंग त्यांनी दाखवली आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये कशा प्रकारे हे लोक जरांगे पाटलांना गाडी घालून संपवण्याचा सांगतायत ते अतिशय धक्कादायक आहे. आणि गाडी नसेल तर मी देतो असा त्यांचा धनंजय मुंडेंचा आवाज आहे. मात्र ती खरी रेकॉर्डिंग आहे का काय आहे हे सगळं अजून समोर यायचं बाकी आहे, कारण याची चौकशी होणार. कारण काही अशा रेकॉर्डिंग सुद्धा असतात ज्या फेक बनवल्या जातात, ज्या एका माणसाचा आवाज काढला जातो किंवा आज AI न कुठलीही गोष्ट शक्य आहे, त्याच्यामुळे अजून याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. मात्र विश्वास ठेवायला अजून थोडा कालावधी द्यावा लागणार आहे, चौकशी व्हावी लागेल. ज्यावेळेस याची सखोल चौकशी केली जाईल त्यावेळेस हे सगळं काही समोर येईल. मात्र आजच्या जे काही तात्पुरत्या माहितीनुसार समोर आलेले आहे किंवा जरांगे पाटलांची काही त्यांच्या सोबतची ठोस माहिती समोर आणलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे. आणि जरांगे पाटलांनी जे पाठवलंय ते रिअलच आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे रिअलच आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. कारण एखाद्या व्यक्तीनं जर पाठवलं आणि त्यांच्याच जवळच्या सहकाऱ्यांचं पाठवलं तर तो AI असू शकत नाही आणि तो रिअलच आहे. मात्र त्याला समोर यायला थोडा टाइम लागणार आहे. टाइम कशामुळे लागणार आहे तर फक्त आपल्या या प्रशासनामुळे. कारण प्रशासन अशा प्रकारचा विश्वास ठेवत नसतं. प्रशासन अशा प्रकारे विश्वास ठेवायला जरा मागं सरकतं, कारण याच्यामध्ये सत्यता पुढे यावं लागते, सगळ्या टेक्निकल गोष्टी पुढे यावं लागतात
आणि ज्यावेळेस ह्या टेक्निकल गोष्टी पुढे येतील त्यावेळेस मात्र जरांगे पाटलाचे जे काही व्हिडिओ आहेत, जे काही सगळं आहे ते मात्र समोर येणार आहे आणि जरांगे पाटलांच्या हत्येचा कट कशा प्रकारे रचला गेला होता हे समोर येणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तो तुम्ही सुरुवातीला आता हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून तुमची प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की दर्शवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.